यू मुलांनो, आज पण पुन्हा मराठीच्या सेशन साठी इथे आलेले आहोत। मेरे साथ जुड़े बच्चों का स्वागत करती हूँ। महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी तयारलेल्या अभ्यासक्रमासाठी आज मी तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी उपस्थित झाले। या मराठीच्या सेशनमध्ये सर्व माननीय अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनो, आज 6 तारीख आपण मराठी यासाठी अभ्यास करायचे आज, आणि त्यासाठी मी इथे तुम्हाला मराठी विषय अभ्यास शिकवायला इथे आहे। मराठी भारतीय इयत्ता चौथी, हम कक्षा चौथी के बच्चे हैं और मराठी विषय पढ़ाने के लिए हमेशा मैं आपके सामने उपस्थित हुई हूँ। आप सभी का हार्दिक स्वागत करती हूँ। बच्चों, तो चलो अब पढ़ने के लिए शुरू करेंगे। हम इयत्ता चौथी बच्चे हैं और इयत्ता चौथीची मुलं आज आपण सांगितल्याप्रमाणे मी आपण अभ्यास कुठल्या विषयाचा करायचा, मराठीचा करायचा मुलांना। तर मराठी अभ्यासाला आज काय बघायचं आहे मी तुम्हाला सांगते। आज आपल्याला एक सुंदरशी कविता बघायची बरं का मुलांना, आणि कविता जी आहे ती तुम्हाला आवडेल, आणि अशी आशा करत तुम्हाला त्यांना सकाळ शुभेच्छा, सुंदर सकाळच्या सुंदरच्या शुभ प्रभातानो। बच्चों, आप सभी को शुभप्रभात, आप सभी का स्वागत सुंदर सुबह के साथ। सुंदर सुप्रभात। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपण आज आहोत, आणि पण नेहमीप्रमाणे अभ्यास करायला आलोत मुलांनो। तुम्ही पुन्हा एकदा मी स्वागत करते सगळ्यांचं इथे पुन्हा स्वागत। जे आपल्याबरोबर अधिकारी गण आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी करते। शिक्षक वर्ग, माझे विद्यार्थी मित्र, आणि त्याचबरोबर जे पालक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, उन सभी का मैं तहे से स्वागत करती हूँ। आप लोग का हार्दिक स्वागत। आज दिनांक 6/10/2020, इयत्ता 4 विषय मराठी, कविता गाऱ्या भिंगोऱ्या आपण घ्यायची आहे मुलांना। मला माहिती आहे तुम्हाला ही कविता फार आवडते, आणि तुम्ही आवडीचा विचार करून आगू की जो इच्छा है उसी को मैं तुम्हें रख कर, आप लोग पसंद करते हो उसको मैं रख कर मैं आपके सामने कविता लेकर आई हूँ। गाऱ्या गाऱ्या गोऱ्या। मी श्रीमती वीणा मकवाना, BA हायस्कूलची शिक्षिका। तुम्हाला इथे मराठी शिकायला मी नेहमी येते। मंगळवारी माझा दिनांक निवड आहे, वार आहे माझा, त्यामुळे नेहमीप्रमाणे जर प्रेम मला असंच मिळत राहावं, आणि माझं जर चॅनल हे मी शिकवलेलं तर तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि त्याचबरोबर पण आता अभ्यासाला पुढे सुरुवात। तो प्यारे बच्चों, चलो हम पढ़ते हैं सुंदर सुविचार के। सुविचार जो आहे, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दूसरा पालक, शिक्षक माने हम, और विद्यार्थी यानी आप बच्चों दूसरा पालक, पालक यानी हम। जैसे आपके माता पिता है वैसे हम भी आपके पालक ही है। जैसे घर में मम्मी पापा आपका ध्यान रखते हैं, उसी तरह स्कूल में आप हमारे बच्चे होते हो, और हम आप लोगों का ध्यान उतना ही रखते हैं जितना आपके माता पिता घर पे रखते हैं। कहा जाता है जैसे घर में माता पिता होते हैं तो स्कूल में जो टीचर होती है वही बच्चों की माता पिता होती है। और जब आप क्लास में रहते हो तो आप जितने बच्चे मेरे क्लास में है वो मेरे बच्चे कहलाते हैं, बगल वाली टीचर के बच्चे उनके बच्चे कहलाते हैं। ऐसे कहा जाता है कि माझी मुलं ही तुझी मुलं। बच्चे सारे हमारे ही होते हैं, लेकिन कक्षा वाइज जैसे टीचर जाती है तो ये सारे बच्चे, चाहे क्लास में 30 बच्चे हो, 25 हो या 40 हो, सारे आप हमारे ही कहलाते हैं। माझी मुलं, हमारे बच्चे, मेरे बच्चे, ऐसा बहुत स्वाभिमान से अभिमान से हम कहते हैं। मुलांनो, हा सुविचार तुमच्यापर्यंत आणायला मला अतिशय आनंद होत आहे, कारण आम्ही सुद्धा तुमचे, आम्ही सुद्धा नाही, आम्ही तुमचे माता पिता तुम्ही असतो जेव्हा तुम्ही शाळेत असतात। तुमच्या सुखाचा दुःखाचा सगळा विचार आम्ही करतो, आणि तुम्हाला काही त्रास होऊ नये, तुम्हाला काही कष्ट होऊ नये, तुम्हाला काही गोष्टीचा त्रास झाला तो त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी माता पिता प्रमाणे आम्ही घेतो। तो बच्चों, ये सुंदर सुविचार आपके सामने प्रस्तुत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है, और मुझे ऐसा लग रहा है कि सच में ये सुविचार एकदम सटीक है। शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक। तर चला आपण त्या धड्याकडे वळूया मुलांनो। ही आपल्या पुस्तकाची, पाठ्यपुस्तकाची इयत्ता 4च्या सुलभ भारतीच्या पाठ्यपुस्तकाची मराठीतली पान क्रमांक 5 ही कविता आहे। पान क्रमांक 5 वर असलेली ही 5वी कविता बघा। पान क्रमांक पण 5 आहे, आणि कवितेचा क्रमांक देखील 5 आहे।
तर ही कविता आहे 5वी, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ही कविता मी अगोदर तुम्हाला वाचून दाखवते आहे. मी इथे शेअर केलेली बघू शकता. बच्चों को ध्यान से इस कविता की तरफ देखना है. चित्र को देखते देखते मैं जो अभी लाइन पढ़ूंगी उसके ऊपर आपको उंगली रखनी है या आपका पूरा ध्यान इसकी तरफ चाहिए. यानी मैं क्या पढ़ रही हूँ, किस तरह से पढ़ रही हूँ, उस शब्दों का जो उच्चारण है किस तरह पढ़ा जाता है वो आपको समझ में आएगा. बच्चों आप बहुत प्यारे हो और बहुत समझदार हो, मुझे बताने की जरूरत नहीं है, इसलिए मैं आपको अभी पढ़ के दिखा रही हूँ. आप लोगों का ध्यान पूरा मेरी तरफ होना चाहिए मुलांनो. आता ह्या कवितेच्या एक एक ओळी मी तुमच्या समोर यहाँ आता प्रस्तुत करत आहे. इथे तुम्ही एक एक ओळी ज्या आहेत त्या लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत बरं का मुलांनो. चला तर सुरू करूया. ऐका व म्हणा. कविता 5वी, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तुम्हाला फक्त ह्या ओळी मी अगोदर वाचून दाखवते, त्याच्यानंतर मी थोडंसं तालासुरात गाण्याचा प्रयत्न करेन मुलांनो तुमच्यासाठी. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितळूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊनी स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे आणि ही कविता कुठल्या ऋतूतली आहे तुम्हाला माहित असेल मुलांनो. तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा सांगते, ही कविता आपली पावसाळ्यातली आहे. ये कविता वर्षा ऋतु की है और ये जो गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या कविता आप लोगों को इसलिए ये बताई गई है कि बच्चे किस तरह आनंद लेते हैं आपको पता है, और किस तरह मेघ गरजते हैं, बिजलियां कैसे कड़कती है, मोर कैसे नाचते हैं, ठंडी कैसी लगती है, और जब बारिश में भीगते भीगते जब मम्मी बुलाती है तब हम क्या करते हैं, ये सब इस कविता में वर्णन किया है. मैंने आप लोगों को एक बार ये कविता पढ़ के दिखाई, एक बार में गा कर दिखाने की कोशिश कर रही हूँ बच्चों. आशा करती हूँ आप लोग पसंद करेंगे. टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितळूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊनी स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आशा करती बच्चों को ये कविता समझ में आई होगी. गा कर दिखाने का मेरा एक ही मकसद था, ताकि अब जब कविता टीचर बोलने के लिए बोलेगी तभी आप इसी तरह से गा के सुनाओगे. कविता गाने से मन प्रफुल्लित होता है, मन आनंदित होता है और हमें सचमुच बहुत अच्छा लगता है. इसलिए कोई भी कविता जो है उसको सुर के साथ, ताल और उचित लय के साथ गाना चाहिए बच्चों. आप लोगों को ये कविता अच्छी लगी होगी. अब मैं आप लोगों को इसका अर्थ समझाती हूँ. टप 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 पड़ती गारा. गारा जो है मतलब जो ओले, बारिश में जब ओले गिरते हैं, जब बहुत बारिश होती है तब हमारे यहाँ पर बम्बई में तो ओले नहीं होते हैं, पर गिरते हैं, लेकिन गांव या बहुत ठंडी जगह जो होती है, बहुत ठंडी जहाँ पर होती है, उस जगह पर ओले गिरते हैं. तो उन ओलों की आवाज उन्होंने बताई है टप 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 टप. जैसे हम बारिश कैसे बोलते हैं, झमझम झमझम बारिश होती है, वैसे उन्होंने एक उसको ऐसे लय दिया है, टप 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 पड़ती गारा. गारा मतलब जो है ओले. आप लोगों को दिख रहे होंगे, देखो चित्र में बच्चे ओले जो है वो बीन रहे हैं. हाँ, पटपट पटपट बेचू सारा, हम उनको फट 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 चुनेंगे. देखो बच्चों, मैं आप लोगों के सामने सुंदर सुंदर चित्र लेकर आई हूँ. मैं चित्रों के द्वारा एक बार आपको दोबारा ये समझाने की कोशिश करती हूँ. टप 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 पड़ती गारा. हाँ, बच्चे खुश हो रहे हैं, बारिश हो रही है तो बच्चे बहुत खुश हो रहे हैं. उनकी खुशी का ठिकाना नहीं रहा है. बच्चों, आप उनकी खुशी अगर देखोगे तो आपको पता चलेगा, उनके चेहरे देखो और वो नाच रहे हैं एक दूसरे का हाथ पकड़कर खुशी से. तो इसी से पता चल रहा है कि बच्चे कितने खुश हैं.
टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। ओले जो है वो जैसे हम हाथ में पकड़ेंगे, बर्फ के ओले होते हैं। बर्फ जो है आपने ऐसे भी देखा होगा, अगर हाथ में अगर बर्फ आपने पकड़ी है तो कुछ देर के बाद कुछ ही क्षणों में वो पिघल जाती है, उसका पानी पानी हो जाता है। तो ये जब बारिश में जब ओले गिरते हैं, उसको अगर हम हाथ में पकड़ेंगे तो कुछ ही देर में क्या हो जाता है, वो पिघलने लगते हैं। इसीलिए इधर कहा है, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गारा कशा पडतात, टप 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 पड़ती गारा। हमें उसको बीनना कैसे है, पटपट पटपट वेचू सारा। वेचू सारा का मतलब है उसको हम बीनेंगे, एक एक करके नीचे हुई जो गारा है उसको हमें बीनना है। वेचू सारा, सारा मतलब सभी, हम क्या करेंगे, उसको बीनेंगे। लेकिन जब हम बीनने गए तो क्या हो गया, पकडून धरता वितळून गेला। जैसे हमने उनको पकड़ा हाथ में, क्या हुआ, वो पिघल गए। पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, जब हम नीचे से बीनने उसको गए, तब हमने उसको हाथ में ऐसे पकड़ के रखा था, तो क्या हो गया, वो पिघल गई। जेव्हा बर्फ आपण हातात ठेवतो, मुलांना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, बर्फ हातात ठेवल्यानंतर काय होतो, तो वितळतो थोड्या वेळाने, त्याचं पाणी पाणी होतं। फ्रीज मध्ये असेपर्यंत तो थंड असतो, कारण त्याला शीतगृहाची आवश्यकता असते, शीतगृहाची आवश्यकता असते। फ्रीज क्यों नहीं आवश्यकता होती, अगर फ्रीज में बर्फ रखी है आपने तो वो पिघलेगी नहीं, लेकिन जैसे आप फ्रीज से उसको बाहर निकालोगे और अगर रखोगे तो कुछ ही देर में आपको पता चल जाएगा कि वो पिघल रही, आपको पता होगा। फिर भी आपको ये प्रयोग करके देखना है बच्चों, कि आप क्या करेंगे, आज थोड़ी सी बर्फ लेंगे, खाना नहीं है, मैं बता रही हूँ आपको, बर्फ को खाना अभी नहीं है। आपको क्या करना है, वो बर्फ लेनी है और कुछ ही देर के लिए उसको बाहर निकाल के रखो, या थोड़ी 2-3 क्षणों के लिए हाथ में रखो, देखो पिघलने लगती है। ठीक है, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गड़गड़ गड़गड़ मेघ गरजती। मेघ जो है, आप लोगों को पता होगा, जब बारिश होती है तब आसमान में मेघ जो है वो गडगड गडगड करने लगते हैं। मुलांनो, मेघ जे आहेत ते गडगडत असतात, जसं गारा कशा टपटप पडतात, आपण वेचतो कशा त्यांना, पटपट, नाही का, त्याप्रमाणे मेघ जे आहे ते कसे गरजतात, गडगड। मेघ जो है, बादल जो है, वो कैसे गरजते हैं, कैसी आवाज करते हैं, गड़गड़ गड़गड़। गड़गड़ गड़गड़ मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती। जिस तरह टप टप गारा पडती है, आपण पटपट त्याला वेचतो, आणि ज्याप्रमाणे मेघ गडगड गरजतात, त्याचप्रमाणे मुलांनो विजा कशा चमकतात माहितीये का तुम्हाला, चमचम चमचम। मागे तुम्हाला मी जे चित्र दिलंय बघा, त्याच्यात तुम्हाला विजा चमकताना दिसत असतील। त्या विजा जेव्हा आकाशात चमकतात ना, तेव्हा असं दृश्य आपल्याला दिसतं, बरं का मुलांनो। आपल्याला अशी अचानकच आभाळात वीज चमकते, तेव्हा अतिशय प्रकाश असा दिसतो, अतिशय रात्री उजेड झालेला दिसतो अचानक, कारण त्यावेळेला विजा चमकत असतात। विजा ज्या असतात, बिजली जो होती है, उसमें बहुत उजाला होता है, बहुत रोशनी होती है। तो जैसे वो चमकने लगती है ना, तो रात में अगर बादल जो चमकती है वो, तो बादलों में ऐसा लगता है बहुत उजाला आ गया है। विजा चमकतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की अचानक आभाळात कुठून तरी लाईट आलेली आहे, आणि अचानक असं वाटतं की कुठेतरी असं वाटतंय की उजेड एकदम झालेला आहे, दिवसासारखा उजेड आपल्याला दिसतो। कधी होतं हे मुलांनो, जेव्हा विजा चमकतात तेव्हा। आणि विजा चमकतात तेव्हा कडकड कडकड असा आवाज पण येतो, नाही का, कडकड कडकड असा आवाज येतो, आणि आपण क्षणात, जरा 2-3 क्षणासाठी आपण जर फार जोरात आवाज आला तर आपण घाबरतो देखील, हमें डर भी लगता है। जब बहुत जोर से बिजली जब चमकती है, ये गड़गड़ करने लगते हैं बादल, और बिजली जब कड़कने लगती है, तब हमें हल्का सा डर भी लगता है, अगर जोर से वो चमकने लगे, ये आवाज करती है तो। ठीक है, गड़गड़ गड़गड़ मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती। ज्याप्रमाणे प्रत्येकाला आवाज दिलेले आहे, तुम्हाला सांगत आले आहे, टप 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 गारा पडतात, आपण वेचतो कशा त्यांना, पटपट पटपट। मेघ कसे गरजतात, गडगड गडगड। विजा कशा चमकतात, चमचम चमचम। त्याचप्रमाणे मोर जो आहे तो कसा नाचतो, थुई 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 थुई। मोराच्या नाचण्याला आपण काय म्हणतो, मोर थुई थुई नाचतो, बरं का मुलांनी। बच्चों, मराठी में इसको कहते हैं मोर थुई थुई नाचतो।
मोर कैसे नाचता है? थुई थुई। मराठी में आपको उत्तर देना है, मोर थुई थुई नाचतो। हिंदी तो आपको आती है, मराठी भी आती है मुझे पता है, और मैं आपको यकीन दिलाती हूँ कि आप जब अब विद्यालय अपना जब खुलेगा तब आप मराठी में एक्सपर्ट हो जाओगे और आप मराठी में उत्तर दोगे और टीचर से कहेंगे की टीचर मराठी के पिरियड में आम्ही मराठीतच बोलणार, कारण आम्हाला मराठीतच बोलायला शिकवलंय आणि आम्हाला मराठी बोलता येतं, बरं का मुलांनो. विश्वासाने तुम्ही हे बोलायचं आणि तुमच्या टीचर जे आहेत मला सांगतील फोन करून की आमची मुलं जी आहेत ती मराठीत बोलतात आणि फार सुंदर बोलतात, ते आम्हाला फार आनंद होईल. मुलांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या बाई खुश व्हाव्यात, आमच्या बाई आनंदित व्हाव्यात आणि आमच्या बाईंनी शिकवलेलं आम्हाला कळतं, आम्हाला लक्षात येतं, तर तुम्ही मुलांनो मराठीत बोलण्याचा प्रयत्न जसा करताय तसा आणखीन करत राहा. नक्की तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं मराठी बोलता येईल. ठीक आहे. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते. जेव्हा आपण पावसात भिजतो नाही का, पावसात भिजताना आपल्याला बरं वाटतं, आनंद येतो. मुलांना पावसात भिजायला फार आवडतं. मोठ्यांना आवडतंच, मुलांना जास्त आवडतं. काही काही मुलं जब बच्चे स्कूल से छूटते हैं, जब बारिश होती है तो रेनकोट होने के बावजूद बिना रेनकोट हाथ में पकड़ते खुद खुद भीगते, क्योंकि टीचर जब देखती है तो डांटती है, लेकिन बच्चे हैं ना उनको भीगना बहुत अच्छा लगता है. मुझे पता है, मैं भी देखती हूँ विद्यालय में कि हाथ में रेनकोट मम्मी ने दिया हुआ पकड़ा है, फिर भी बारिश जब आती है तो बच्चे ऐसे ही निकल जाते हैं. भीगना उनको पसंद होता है, लेकिन हम भीगते हैं उसके बाद कुछ देर के बाद जब हम पूरे गीले हो जाते हैं तो हमें क्या लगती है? बिलकुल सही कहा आप लोगों ने, थंडी लगती है. तो थंडी कशी वाजते आपल्याला? थडथड थडथड. असं का लिहिलंय माहितीये का, थडथड थडथड थंडी वाजते? बघा तुम्हाला दाखवते मी थंडी कशी वाजते. बघा तुम्हाला दाखवू का मी? की बघा ह्या मुलीने जी बघा हात कसे जवळ घेतले नाही का, म्हणजे तिला थंडी वाजते आणि थंडी वाजता वाजताच तिला काय होते, आईची हाक ऐकू येते. का? कारण आई घरी बोलवते. आई काय म्हणते तिची, चल आता बरीच वेळ झालेली आहे, बराच वेळ झालेला आहे, तू बाहेर पावसात भिजत आहेस, तू आजारी पडशील, आता तू घरी ये, लवकर घरी ये. थड़थड़ थड़थड़ ठंडी वास्ती. जब आप लोगों के साथ भी ये होता होगा, हमारे साथ भी ये होता था जब हम बचपन में छोटे छोटे बच्चे जब बारिश में भीगते थे, बारिश में भीगने के बाद जो है माँ थोड़ी देर के बाद बुलाना शुरू करती थी, चलो घर पे आओ, जल्दी से भीग जाओ, बहुत ज्यादा भीग गए हो, ठंडी लगेगी, बुखार आ जाएगा, बीमार पड़ जाओगे. तो थोड़ी देर खेलने के बाद जब माँ बुलाती थी तो हम लोग भाग कर घर में चले जाते थे, क्योंकि नहीं तो मम्मी डांटती, और अगर मम्मी की डांट अगर ज्यादा हो गई तो कभी कभी मार भी पड़ने की, बता नहीं सकते, मम्मी मार भी देगी अगर गुस्से में आएगी तो, क्योंकि मम्मी को चिंता रहती है बच्चे ज्यादा भीग जाएंगे, बीमार हो जाएंगे. इसी प्रकार जब बच्चे भीग रहे थे तो मम्मी ने देखा अब उन्होंने खेल लिया है, अब उन्हें ठंडी लगी, तो माँ है ममता में माँ उसको ऐसे लगा कि नहीं अभी मुझे बच्चों को बुलाना चाहिए, नहीं तो मेरे बच्चे बीमार हो जाएंगे. तो जैसे माँ ने बुलाया तो माँ की बातों का, आदेश का पालन बच्चों ने किया और उन्होंने सोचा कि माँ बुला रही है, हाक आईची ऐकू. क्या करना है उसको, हाक आईची ऐकू येते. हाक आईची जशी ऐकू आली आहे त्याप्रमाणे मुलाने काय केलंय, घरात जाऊन स्वच्छ व्हायचं, घरात जाऊन आपण स्वच्छ व्हायचा विचार त्यांनी केला. त्यांनी काय म्हणाले, ते काय म्हणाले, चला आता आईने बोलवलंय, आई जास्त रागवली तर मार पडेल बरं का, मम्मी अगर ज्यादा गुस्सा हो गई तो थप्पड़ पड़ेगी. तो ये सोचकर उन्होंने क्या किया, बच्चों ने सोचा चलो अभी हम माँ की बात मान कर घर पे जाते हैं. तो बच्चे घर गए और उन्होंने सोचा घरात जाऊन ही स्वच्छ होऊया, घर जाकर हम क्या करेंगे, हमारे कपड़े बदलेंगे और साफ सुथरे होंगे. और इसलिए कविता का नाम लिखा है गार्या गार्या भिंगोरिया. ये कविता जो है गार्या गार्या भिंगोरिया, ये बच्चों के लिए खास कविता लिखी गई है. बारिश के मौसम में जो ओले गिर रहे हैं वो बच्चे उसको बीन रहे हैं, गड़गड़ गड़गड़ मेघ गरज रहे हैं, बिजलियां चमचम चमचम चमक रही है, मोर नाच रहे हैं, और इतना होते होते हमें ठंडी भी लग रही है. ठंडी लगते लगते मम्मी बुला रही है, तो हमें क्या करना है, घर जाकर स्वच्छ होना है और हमें कपडे बदलणे हैं ताकि हम बीमार न पडे. तो ऐसी ये गार्या गार्या भिंगोऱ्या कविता मुलांना तुम्हाला आवडली असेल असं मला वाटतंय. पुन्हा एकदा ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर मुलांनो पूर्णपणे तुम्ही ह्या कवितेकडे लक्ष द्यायचे. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या, गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊनी स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मला वाटतं मुलांना ही कविता मी तुम्हाला दुसऱ्यांदा गाऊन दाखली, तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला ही धुन पर लक्षात राहिली असेल. आप लोगों को ये धुन ध्यान में रही होगी. बच्चों, हमारा ये सेशन खत्म होने के बाद आपको ये गाना गुनगुनाना है, आपको ये कविता याद करनी है और अपने मम्मी पापा को भी ये गा के सुनानी है, अपने दोस्तों को, अपने भाई बहनों को भी गा के सुनानी है. तो चलिए इसके साथ हम आगे बढ़ते. चला मुलांना आता आपण पुढे जाऊया. शब्दार्थ आहे त्याच्यात मेघ. मेघ म्हणजे ढग. बरं का मुलांना, मेघ म्हणजे काय आहे? ढग. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा जो मुलांचा एक खेळ असतो. मुलं काय करतात? पावसात तर भिजतात आणि त्याच्याबरोबर ते काय करतात? गोल गोल फिरतात. आपण रिंगा रिंगा खेळतो नाही का? लहान असताना आपण खेळायचो आणि आता पण तुम्ही खेळत असाल तर तो गोल गोल फिरण्याचा जो एक खेळ असतो त्याला लहानपणी रिंगा रिंगा म्हणायचो आम्ही. आता आपण त्याला मराठीत म्हणतो की गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळूया का? म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा हा मुलांचा एक खेळ. जसे बाकी खेळ असतात आपण मैदानी खेळ खेळतो त्याप्रमाणे हा पावसात खेळण्याचा हा खेळ आहे. पावसात भिजत मुलं काय करतात? गोल गोल फिरतात. त्याला हा म्हणतात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळ आहे. हा या खेळाचं नाव आहे ते गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. बच्चों, मेघ का अर्थ है ढग और गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या का मतलब है, मैं आपको हिंदी में समझाती हूँ. जब बारिश होती है उस समय बच्चे क्या करते हैं? आपस में मिलकर गोल गोल घूमकर, हाथ एक दूसरे का पकड़कर गोल गोल घूमते हैं और ये खेल खेलते हैं. उसी को बोलते हैं गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेलना. ठीक है, तो चलो हम आगे बढ़ते हैं. इसमें जो कठिन शब्द आए हैं ये मैंने आप लोगों को यहाँ पर लिख कर दिए हैं. ये जो है संयुक्ताक्षर है. ये शब्द जो है आप लोगों को लिखने हैं. अगर आप चाहे तो इसका स्क्रीनशॉट ले सकते हो या किताब में भी है, आप उसको देख सकते हो. और ये शब्द जो है आपको 2-2 या 3-3 बार लिखने हैं ताकि उत्तर लिखते समय जो है आप लोगों को समझ में आए कि मुझे कैसा लिखना है और गलत ना हो. ठीक है. कठिन शब्द वेचू. पहला शब्द काय आहे? वेचू. साऱ्या. पकडुनी. पकडुनी मात्रा देखनी है आप लोगों को. मैंने कैसी लगाई है, किताब में भी कैसी है. जब कविता लिखने की बारी आएगी तो आप लोगों को इसी गलतियां ध्यान में रखनी है कि ये गलती आपसे नहीं होनी चाहिए. पकडुनी, वितळुनी, गाऱ्या, भिंगोऱ्या, जाऊनी, स्वच्छ. पुन्हा एकदा, दोबारा एक बार मैं आपको पढ़ के दिखा रही हूँ. वेचू, साऱ्या, पकडुनी, वितळुनी, गाऱ्या, भिंगोऱ्या, जाऊनी आणि स्वच्छ. बरं का मुलांना, आता आपण पुढे जाऊया का? आता अभिनय करायचे आपल्याला. तुम्हाला हे अभिनय कसे करायचे हे मी तुम्हाला चित्राने दाखवत आहे. तुम्ही ही चित्र बघायची आणि असेच अभिनय जे आहेत त्याची कृती जी आहे तुम्ही करून दाखवायची आम्हाला व्हिडिओवर. तुम्ही आम्हाला गृहपाठासाठी या ज्या कृती ज्या आहेत, अभिनय करा, गारा वेचणे, थरथर थंडी वाजणे आणि भिंगोऱ्या खेळणे, ह्या कृती ज्या आहेत त्या तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे करून आमच्या व्हाट्सएप ग्रुप पर तुम्हारा पाठवाइए. सदा सतंजा बाई आप अपने टीचर को, आप लोगों को ये कृतियां करके
वीडियो जो है इसका आपको अपने टीचर को भेजना है, ताकि टीचर को भी पता चले कि आपको ये कृतियां करने आती है, ये अभिनय करना आता है. ह्याला म्हणतात गारा वेचणे. बघा इथे जे चित्र आहे त्यात आपल्याला दिसत आहे की ही मुलं गारा वेचत आहे. मैंने आपको कहा ना, गारा यानी ओले, ओले बिन रहे ये बच्चे, उसको मराठी में कहते हैं गारा वेचण. आपको ऐसा ही करके अपने टीचर को आपको दिखाना है. ठीक है बच्चों. गारा वेचण. थडथड थंडी वाजणे. तुमच्या समोर मी इथे 2 चित्र दिली आहेत बघा. त्यात तुम्हाला दिसत असेल की थंडी जेव्हा वाजते ते आपण काय करतो. एक मुलगी आहे, तिने दोन्ही हात आपल्या तोंडाजवळ घेतले आणि एका मुलीने दोन्ही हात आपल्या शरीराजवळ घेतले आहेत. तिने स्वेटर घातली आहे, टोपी घातली आहे, कानाला मफलर पण बांधलेला आहे आणि दुसऱ्या मुलीने पण काय केलं आहे, पूर्ण स्वतःला ढाकून घेतलं, फक्त तोंड उघडं ठेवलेलं आहे कारण तिला थंडी वाजत आहे. हे चित्र दाखवल्याबरोबर आपल्याला कळेल हे चित्र कसलं आहे, थंडी वाजण्याचं आहे. कारण इथे दिलेलं आहे ना, थडथड थडथड थंडी वाजते. तर थंडी कशी वाजते कृति करायला जर बाईने सांगितली तर तुम्ही या प्रकारे ती कृति करायची है. टीचर कहेगी अभिनय करके दिखाना है आप लोगों को बच्चों, गारा वेचणे. तो जैसे मैंने अभी आप लोगों को बताया, आप लोगों को वैसा अभिनय करके दिखाना है. थडथड थंडी वाजणे, तुम्हाला याप्रमाणे ते करून दाखवायचं आहे. दुसरं आपण आता पाहिलं, थंडी वाजणे, कशी वाजायची थंडी, हे टीचरला आपण कसं सांगायचं, आपल्या बाईंना कसं दाखवायचं, असा अभिनय करून तुम्हाला दाखवायचंय बरं का. कुठलाही विद्यार्थी, कोई भी बच्चा मुझे नहीं बताएगा टीचर मुझे नहीं पता, मैं भूल गई, कैसे आपने बताया था, आपको ध्यान से इसको देखना है. थड़थड़ थड़थड़ ठंडी बाजने में आपको अभिनय कैसा करना है. ठीक है प्यारे बच्चों, आप लोगों को ज्यादा बताने की जरूरत नहीं है. मुझे ऐसे लगता है आप काफी समझदार हो और आप जल्दी समझते हो. भिंगोरिया खेलने, मैंने अभी आप लोगों को शब्दार्थ में बताया था. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या क्या होता है, पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ है ना. वैसे बच्चे देखो वही खेल खेल रहे हैं, भिंगोऱ्या खेलने. ये जो चित्र है, चित्र देखोगे तो आपको संकल्पना स्पष्ट होगी कि भिंगोरिया किस तरह खेली जाती है. तो ये जो खेल है, जैसे क्रिकेट होता है, कबड्डी होता है, खो खो होता है, लंगड़ी होता है, डॉज बॉल होता है, ये खेल हम देखते हैं. ये खेल जो है ये आप लोगों ने बहुत कम देखा होगा. ये खेल जो है उसको कहते हैं भिंगोऱ्या खेळणे. ठीक आहे मुलांनो. तर ह्याला म्हणतात भिंगोऱ्या खेळणे. आणि अशाच प्रकारे जेव्हा शाळेत आपण जाऊ तेव्हा आपण 3-4 मुलं एकत्र हा खेळ टीचरला करून दाखवायचा, अभिनय करून दाखवायचा. भिंगोऱ्या खेळणे म्हणजे काय करणे, पावसात भिजत गोलमोल फिरण्याचा मुलांचा खेळ आहे. आपण तेव्हा पाऊस तर नसेल, जेव्हा आपली शाळा उघडेल तेव्हा पण आपण गोल गोल फिरून आपण आपल्या बाईंना दाखवूया की आम्हाला ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आमच्या टीचरनी शिकवलेलं की गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या हा खेळ कसा खेळायचा, त्याप्रमाणे हा खेळ मी तुम्हाला टीचर आम्ही करून दाखवू का. आणि टीचरला हा खेळ करून दाखवायचा म्हणजे आपल्या बाईंना पण कळेल की शाळा नाही पण शिक्षण आहे, हे मुलांनी सिद्ध करून दाखवलं. हे मुलांनी आम्हाला स्पष्ट करून दाखवलं की खरंच शाळा नसली तरी मुलं घरी बसून किती छान अभ्यास करतायत, नाही का मुलांनो. आणि हे आपण टीचरला दाखवायचं म्हणजे शिक्षकांना आपल्या काय वाटेल की खरंच माझी मुलं घरी बसून सुद्धा फार लक्ष देऊन ऐकत होती, जेव्हा आम्ही शिकवत होतो तेव्हा आम्हाला पण बरं वाटेल. आणि तुमच्या ज्ञानात तर भर होतच आहे, नाही का मुलांनो. तर चला आपण हे तिन्ही खेळ बघितले. पहिला खेळ आपण बघितला गारा वेचणे, अभिनय केला करायचा आहे आपल्याला. तर अभिनय लक्षात ठेवा, हे चित्र लक्षात ठेवा, ह्याला म्हणतात गारा वेचणे. दुसरं आहे थडथड थंडी वाजणे. तिसरं आहे भिंगोऱ्या खेळणे. बरं का मुलांनो. आता पुढे बघा, आपल्याला उत्तरे सांगायची आहे. आता ह्याच्यात मी तुम्हाला 3 प्रश्न दिले आहेत, आपल्या पुस्तकातले प्रश्न आहेत. हे कविता कशाबद्दल आहे, ही कविता कोण म्हणत असेल आणि विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते. हे तिन्ही प्रश्न जे पुस्तकातले आहेत ते इथे मी तुम्हाला समोर लिहून दिलेले आहेत. ज्या मुलांना याचे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मुलं घेऊ शकतात. आणि मी जेव्हा तुम्हाला ही प्रश्न उत्तरे लिहायला सांगेन तेव्हा तुम्ही ही प्रश्न उत्तरे लिहून त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे, बरं का मुलांनो. ही उत्तरं तुमच्या वहीत लिहायला तुम्ही पाहिजेत. ज्याप्रमाणे आपलं ऑनलाईन एज्युकेशन चालतं, आपल्या शाळेचा अभ्यास चालतो, त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन एज्युकेशनची एक वही केलीच असेल. त्या वहीत तुम्ही आजची दिनांक लिहायची, वर लिहायचे इयत्ता 4थी, विषय मराठी, धडा 5वा गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या,
प्रश्न उत्तर आहे. बरं का मुलांनो, हे नेहमी नेहमी सांगण्याची गरज नाही, तुम्ही समजदार आहात, तुम्हाला कळतं मी सांगितलेलं, त्यामुळे सारखं सारखं सांगण्याची गोष्ट नाहीये, हे मी तुम्हाला सांगत असते. तरी देखील आपण काय शिकलो, आज बाईंनी आपल्याला काय शिकवलं, हे आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण त्याला एकदा लिहून घ्यायला पाहिजे. आणि लिहून घेतलेलं आपल्या डोक्यात जास्त पक्क बसतं आणि आपल्याला ते कधी जर अचानक आठवेन असं झालं तर आपण ती वही उघडून ते आपण वाचू शकतो, ती उत्तर काय आहेत ते आपण बघू शकतो. बच्चों, लिखा हुआ हमारे मस्तिष्क पटल में एकदम पक्का हो जाता है, जैसे कंप्यूटर में हम कुछ सेव करते हैं वैसे हमारे दिमाग के अंदर सेव हो जाता है। लेकिन अगर कभी दिमाग में से निकल गया तो कॉपी खोल कर हम उसका उत्तर क्या है वो बच्चों देख सकते हैं। इसलिए आप लोगों ने प्रश्न के उत्तर जो है उसका स्क्रीनशॉट खींच कर रखे होंगे तो अच्छा होगा, क्योंकि अगर आपको जब मैं उत्तर लिखने के लिए बोलूंगी तब आप उसको लिख सकते हो बिना गलती किए। ठीक है, पहिला प्रश्न आहे कविता कशाबद्दल आहे, दुसरा प्रश्न आहे ही कविता कोण म्हणत असेल, तिसरा प्रश्न आहे विजा चमकतात तेव्हा मुलांना काय वाटते। ह्या प्रश्नांची उत्तरं मी लिहिली आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला आणखी काही प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल मी विचारणार आहे की आपल्या गारा कशा पडतात मुलांनो, तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे, टप 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 टप, आणि टप टप कसं लिहायचं हे पण तुम्हाला आलं पाहिजे बरं का। आपण गाऱ्या कशा वेचूया, पट 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 पट, पकडून धरता काय वितळतात, तर सांगा पाहू, बरोबर गाऱ्या। गडगड कोण गरजतं, मेघ। विजा कशा चमकतात, चमचम। चमचम कोण चमकतं, विजा। म्हणजे उलट सुलट कशाही प्रकारचे जे प्रश्न तुम्हाला जर विचारले गेले तर तुम्हाला मुलांनो तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे। बच्चों, आप लोगों को किसी भी तरह से प्रश्न उल्टे पुल्टे पूछे गए तो उत्तर आपको देने आना चाहिए। ठीक है, इसलिए आपको क्या करना है, ये कविता जो है वो 2-3 बार एक बार ध्यान से पढ़नी है, उंगली रख कर पढ़नी है, उसका सस्वर वाचन करना है, उसके बाद उसको 2 से 3 बार लिखना है। लिखने से क्या होता है, हमारे ज्ञान का दृढ़ीकरण होता है और वो जो लिखा हुआ जो है हमारे तुरंत ध्यान में आता है बच्चों। तो हमें लिखने में भी गलती नहीं करनी, ये नहीं कि लिखने के लिए कहा तो हमने लिखा, ऐसा नहीं होना चाहिए, बिना गलती किए आपको लिखने को आना चाहिए। ठीक है, मोर कसा नाचतो, थुई 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 थुई, थुई 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 कोण नाचतो, मोर। गाऱ्या गाऱ्या काय आहेत, भिंगोऱ्या। भिंगोऱ्या कशा आहेत, गाऱ्या गाऱ्या। थंडी कशी वाजते, थडथड थडथड। थडथड काय वाजते, थंडी। कोण हाक देतं, आई। आई काय देते, हाक। आपण घरात का जायचं आहे, स्वच्छ व्हायला। स्वच्छ होण्यासाठी आपण कुठे जायचंय, घरी। या प्रकारची छोटी मोठी प्रश्न उत्तर पण ह्याच्यात आहेत, पण मी तुम्हाला असं वाटलं मला की तुम्हाला ही 3 पुस्तकातली प्रश्नांची उत्तरं जर मी तुम्हाला स्पष्टपणे समजवली तर ही बाकीची उत्तरं तुम्हाला लिहायला वेळ लागणार नाही, कारण आमची मुलं कशी आहेत, हुशार आहेत। कविता कशाबद्दल आहे, कविता गाऱ्यांबद्दल आहे बरं का मुलांना। ही कविता आता तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, ही कविता कशाबद्दल आहे, गाऱ्यांबद्दल आहे। ही कविता कोण म्हणत असेल ह्याची कल्पना करू शकता का तुम्ही, ही कविता जी आहे ते कोण म्हणत असेल, ही कविता मुले म्हणत असतील। कुठली मुले, लहान मुले। ही कविता लहान मुले म्हणत असतील, कारण लहान मुले जी आहेत ती पावसात भिजतात आणि असे सगळे प्रकार खेळण्याचे लहान मुलांसारखे प्रकार लहान मुलंच करतात, मोठे नाही असं प्रकार। मोठे फक्त भिजतात, घरी जातात, कपडे बदलतात आणि बसतात, आवडतं त्यांना पण भिजणं, पण हा सगळा खेळण्याचा प्रकार मोठी माणसं आहे, मोठी मुलं करत नाहीत, कारण ती मोठी झालेली असतात। लहान मुलंच हे प्रकार करतात। ही कविता कोण म्हणत असेल याचं उत्तर म्हणून आपण असं लिहायचं, ही कविता लहान मुले म्हणत असतील बरं का। विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते, विजा चमकतात आभाळात, मी तुम्हाला सांगितलं ज्या विजा चमकतात तेव्हा अचानक आभाळात एकदम उजेड दिसायला लागतो आणि एकदम प्रकाशित होतं आभाळ, म्हणजे आपण म्हणतो बापरे वा की जोरजोरात विजा चमकतायत, आता पाऊस येईल। आई म्हणते नाही का, विजा चमकतायत जोरजोरात, आता पाऊस येणार आहे। तर विजा जेव्हा चमकतात तेव्हा आपल्याला काय संदेश देतात की विजा चमकल्या की पाऊस येणार, आणि कसा येणार पाऊस, फक्त येणार नाही, जोरात। तेव्हा ह्याचं उत्तर असं आहे, विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं, विजा चमकतात तेव्हा पाऊस जोरात येणार असे वाटतं। जेव्हा आभाळात जेव्हा मेघ गडगड करतात, ढग गडगड गडगड करतात, तेव्हा देखील आई म्हणते, बाबा म्हणतात, वाटते जोराचा पाऊस येणार आहे, कारण जेव्हा पाऊस येतो
येणार असतो तेव्हा जे जोर जोरात मेघ गरजायला लागतात, विजा चमकायला लागतात आणि ह्या दोघांना बघून मोर नाचायला लागतो. पण मोर आपल्याला शहरात दिसत नाही, गावाच्या कडे गावाच्या ठिकाणी शेतात जे आहे ना तो मोर तिथे नाचायला लागतो. जेव्हा मोर काळ्या काळ्या ढगांना बघून नाचायला लागतो तेव्हा आपण असं म्हणतो आता पाऊस येणार आहे जोरात आणि मोर जो आहे तो काळ्या काळ्या ढगांना बघूनच नाचतो बरं का मुलांनो. नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा ही कविता 5वी तुम्हाला मराठीच्या पुस्तकात पहिलीच कविता आहे. ती कविता तुम्हाला पुढच्या वर्षी मुलांनो आहे, ती कविता तुम्ही वाचाल तर तुम्हाला असं माझी आठवण नक्की येईल की खरंच आमच्या त्या बाई होत्या ना ऑनलाईन एज्युकेशनच्या, त्या बाईंनी आम्हाला सांगितलेलं की जेव्हा आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि जेव्हा असं वाटतं की कापूस पिंजलेला आहे त्यावेळेला मोर जो आहे तो आपला पिसारा पूर्णपणे असा फुलवून छान छान पिसारा सुंदर असा पिसारा फुलवून नाचू लागतो. हा, तर याची उत्तरे मी तुम्हाला सांगते मुलांना पुन्हा एकदा प्रश्नासोबत. कविता कशाबद्दल है? कविता गायन है। बच्चों आपको ये प्रश्न के उत्तर मैं दोबारा एक बार बता रही हूँ। मैंने जैसे कहा आप लोगों ने अगर स्क्रीनशॉट नहीं खींचा है तो आप खींच सकते हो। कविता कशाबद्दल आहे? कविता गाऱ्यांबद्दल आहे। ही कविता कोण म्हणत असेल? ही कविता लहान मुले म्हणत असतील। विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? विजा चमकतात तेव्हा तुम्हाला पाऊस जोरात येणार आहे असे वाटते। तर आता आपण पुढे जाऊया। तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल कारण हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला उत्तरासकट लिहून मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेले अभिनय पण जे आहे ते तुम्हाला करायचे आहे। आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला समजवलेलं पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला, कोण ते सांगा। तुम्हाला मी आता सांगितलेलं, आता तुम्ही मला उत्तर द्याल। टपटप पडणाऱ्या गाऱ्या, टपटप पडणाऱ्या कोण? गाऱ्या। गडगड गरजणारे कोण? मेघ, गडगड गरजणारे मेघ। चमचम चमकणारी कोण? वीज। लिहिलंय ना इथे, चमचम चमचम विजा चमकती, चमचम चमकणारी वीज। थुई थुई नाचणारा मोर, थुई 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 मोर नाचतो, थुई थुई नाचणारा मोर। थडथड थडथड वाजणारी थंडी, थंडी कशी वाजते? थडथड थडथड थंडी वाजते, आहे ना? कवितेची ओळच आपल्याला पूर्ण आठवण आहे। तर टपटप टपटप पडती गाऱ्या, टपटप पडणाऱ्या गाऱ्या। गडगड गडगड मेघ गरजती, गडगड गरजणारे मेघ। चमचम चमचम विजा चमकती, चमचम चमकणारी वीज। थुई 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 मोर नाचती, थुई थुई नाचणारा मोर। थडथड थडथड थंडी वाजते, थडथड वाजणारी थंडी। हाक देणारी कोण? आई, नाही का? आपल्याला हाक देणारी कोण? आई। घरात जाऊन काय व्हायचंय आपल्याला? स्वच्छ व्हायचंय। याची प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला सांगितली। आता इथे आपल्याला यांनी फक्त विचार कोण ते सांगा, ते कोण ते सांगायचं उत्तर आपल्याला फक्त एका शब्दात लिहायचं आहे, टपटप पडणाऱ्या गाऱ्या। जिथे कोण ते सांगा जेव्हा असं बाई विचारते तेव्हा फक्त तेवढंच उत्तर लिहायचं, पण जेव्हा टीचर प्रश्न विचारतील, बाई आपला प्रश्न विचारतील तेव्हा मुलांना आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं बरं का। कविता कशाबद्दल आहे? गाऱ्यांबद्दल, असं नाही, कविता गाऱ्यांबद्दल आहे असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं तुम्हाला। तर इथे फक्त त्यांनी विचारलंय कोण ते सांगा। टपटप पडणाऱ्या गाऱ्या, गडगड मेघ, चमचम चमकणारी वीज, मध्ये पाणी आलंय, मोर, थडथड वाजणारी थंडी, नाही का? पण छोटस उत्तर याचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र मोठं लिहायचंय बरं का, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय। मला कुठल्याही मुलांच्या टीचरकडून बाईंकडून कंप्लेंट्स अथवा तुमच्याबद्दल काही अशा गोष्टी मला ऐकायला येऊ नयेत बरं का मुलांना, कारण आपल्याला जो आहे एकदम छान रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे आणि एकदम तुम्हाला छानपैकी ही कविता लक्षात आलेली आहे असं मी गृहीत धरून चालते। आता बघा मुलांनो, टपटप गडगड यासारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत, असे आणखीन शब्द सांगा। जैसे मैंने कहा था ना, नादमय यानी होता है तुकांत। तुकांत शब्द हम हिंदी में इसे कहते हैं तुकांत, एक जैसे लय वाले शब्द। खाना जाना माना ऐसा हम बोलते हैं ना, रोना धोना सोना खोना, तो ये एक लय में आने वाले शब्द तुकांत शब्द
तो इसी तरह कविता में टप टप गड़गड़ जैसे और कितने शब्द आए हैं वो आप लोगों को लिखने हैं, ऐसे इन्होंने हमें कहा है। तो हमने आप लोगों के सामने यहाँ पर रखा है, आप लोग इसको देखोगे, मैं पढ़ूंगी, आप लोगों का ध्यान बिल्कुल चाहिए बच्चों यहाँ पर। जैसे अब तक आप मेरे साथ बने रहे, आपको और कुछ देर के लिए बने रहना है बच्चों। आप लोगों को बोरियत नहीं महसूस होगी, क्योंकि मुझे पता है कविता आप लोगों को बहुत अच्छी लगी और आप बहुत आनंद लेते होंगे पढ़ाई में। तो टप टप गडगड यासारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत, तसे आणखीन काही शब्द सांगा. टप टप, पटपट, गडगड, चमचम, थुई थुई आणि थडथड. बरं का मुलांनो, हे सगळे शब्द आहेत ना आपल्या कवितेत आहेत बघा. पहिल्या ओळीत टपटप टपटप पडती गारामध्ये टपटप आहे, पटपट पटपट वेचू साऱ्यामध्ये पटपट आहे. म्हणजे पहिल्या कवितेच्या पहिल्या पैराग्राफ मध्ये पहला जो पैराग्राफ है परिचित जो है उसी में देखो टप टप पटपट. आप लोगों के हाथ में अगर पेंसिल होगी तो आप लोगों को इसके नीचे अंडरलाइन करनी है. टप टप पटपट गड़गड़, उसके नीचे चमचम, थुई थुई और उसके तीसरे पैराग्राफ में देखो थड थड, है ना. ये जो सारे एक जैसे आने वाले तुकांत शब्द है, नादमय शब्द जे आहेत कवितेत, ते तुम्हाला काय करायचं आहे, असं त्याच्याकडे अंडरलाईन करायची आहे आणि ते शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बरं का मुलांना. जेव्हा टीचर बाई शाळेत म्हणतील की कवितेत आलेले असे नादमय शब्द जे आहेत ते शब्द कुठले आहेत ते मला सांगा बघू, तर तुम्हाला सांगता तर आलेच पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला लिहिता देखील आले पाहिजेत बरं का मुलांना. हे नादमय शब्द तुम्हाला पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. टप पटपट गडगड चमचम थुई थुई थडथड. आता मुलांनो, ह्या कवितेत जेवढे नादमय शब्द आहेत ते आपण पाहिले, या कवितेतील प्रश्न उत्तर आपण पाहिले, आपण ह्या कवितेतील शब्दार्थ काय आहेत ते पाहिले, कोण ते सांगा ते पण आपण पाहिले आणि आपण अभिनय देखील याच्यातला केला. गारा वेचणे, थडथड थंडी वाजणे, भिंगोऱ्या खेळणे, कसं खेळतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पुन्हा मी एकदा तुम्हाला हे दाखवते, म्हणजे तुम्ही जेव्हा आपल्या टीचरकडे जेव्हा ह्या कविता ही कविता म्हणून दाखवाल आणि जेव्हा टीचर तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारेल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. त्याच्या आधी ते मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे दुसरं. हा तुम्हाला मी गृहपाठ देते आहे. कविता ताला सुरात आपल्या आई व बाबा यांना म्हणून दाखवायची आहे. मी तुम्हाला 2 वेळा ही कविता म्हणून दाखवली. मला आशा है कि तुम्हाला ही कविता पूर्णपणे लक्षात आली असेल और मैं आप लोगों से आशा करती हूँ कि ये कविता जो है आप उचित ताल लय और सुर में अपने मम्मी और पापा को गा के सुनाएंगे बच्चों. ये गृहपाठ है और गृहपाठ में मैंने आप लोगों को ये कविता गाने के लिए दी है. उसके साथ साथ जो मैंने आप लोगों को अभी स्वाध्याय हल करवाया वो भी आप लोगों को मैंने स्क्रीनशॉट खींचने के लिए कहा था. आप लोगों ने स्क्रीनशॉट खींचा होगा तो वो भी आप लोगों को एक बार मुझे लिख के दिखाना है बच्चों, ठीक है. देखिए ये वाला जो आप लोगों को कोण ते सांगा, टपटप पडणाऱ्या गारा, चमचम चमकणारी वीज, थडथड वाजणारी थंडी, गडगड वाजणारे गरजणारे मेघ, थुई थुई नाचणारा मोर आणि खाली नादमय शब्द मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला उत्तरे सांगा हे पण प्रश्न उत्तर मी तुम्हाला लिहून दिली मुलांनो. कविता कशाबद्दल आहे, कविता गाऱ्यांबद्दल आहे. ही कविता कोण म्हणत असेल, ही कविता लहान मुले म्हणत असतील. विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते, विजा चमकतात तेव्हा पाऊस जोरात येणार असे आपल्याला वाटते. ह्याची प्रश्न उत्तर देखील मी तुम्हाला 2 ते 3 वेळा स्पष्ट केली आहे. त्याची उजळणी पण मी तुम्हाला केली आहे आणि आता पुन्हा करत आहे. तुम्हाला मी 3 अभिनय दाखवले. गारा वेचणे हा अभिनय कसा करायचा मुलांना बघा आणि आपल्या शाळेत आणि आपल्याला आपल्या घरी सुद्धा, आता आपण घरी आहोत त्यामुळे आपल्या आई बाबांना भावंडांनाही करून दाखवायचे. बघ ह्याला म्हणतात गारा वेचणे. आणि न सांगता देखील तुम्ही अभिनय करा आणि त्याला सांगा, भावा बहिणीने आपल्या सांगा, आईला सांगा, बाबांना सांगा, हे मी कृती करत आहे, या कृतीत तुम्हाला काय वाटते, मी काय करत आहे ते मला सांगा. ही गारा वेचण्याची कृती आहे, थडथड थंडी वाजण्याची कृती आहे आणि ही भिंगोऱ्या खेळण्याची कृती आहे बरं का. या तिन्ही कृती मी तुम्हाला दाखवल्या. कठीण शब्द मी तुम्हाला दाखवले मुलांनो. वेचू, साऱ्या, पकडुनी, वितळुनी, भिंगोऱ्या, जाऊनी आणि स्वच्छ. हे कठीण शब्द पण तुम्हाला लिहायचे. त्याच्याच बरोबर हे शब्दार्थ जे मी तुम्हाला दिले, मेघ म्हणजे ढग आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ, हे सगळं मी तुम्हाला पुन्हा रिव्हिजन म्हणून एकदा मी आता तुमचं घेतलेलं आहे. आता मला वाटतं ह्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ही कविता समजताना किंवा ही प्रश्न उत्तर सोडवताना त्रास होणार नाही.
याची मी पूर्णपणे तुम्हाला ही शाश्वती देत आहे, कारण मी तुम्हाला हे सगळं पुन्हा पुन्हा दाखवलंय. त्यामुळे तुम्हाला उत्तरांसाठी कोणाला विचारावं लागणार नाही आणि तुम्ही आपल्या मनाने आणि व्यवस्थितपणे ही उत्तरं तुम्ही देऊ शकता. तुम्हाला मी गृहपाठ पण दिलेला आहे. त्या गृहपाठात तुम्हाला कविता म्हणून दाखवायची. आता आपलं हे सेशन संपल्यानंतर तुम्हाला ही कविता लगेच म्हणायची आहे, कारण कविता जर आता तुम्ही लगेच म्हटली ना मुलांना, तर तुमच्या डोक्यात पटकन ती येईल आणि कशी ताला सुरात म्हणायची ते पण तुम्हाला कळेल बरं का मुलांना. तर याचबरोबर मी आता आपलं हे सेशन समाप्त करत आहे. फार फार धन्यवाद मुलांनो. आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही मला सांगायचं आहे बरं का मुलांनो. आणि ही कविता जेव्हा मी शिकवली तेव्हा ह्या कवितेत तुम्हाला काय वाटलं, शिकताना तुम्हाला आवडलं की नाही, आणि ही कविता खरंच तुम्हाला आवडली आणि किती आवडली हे तुम्ही मला सांगायचं आहे मुलांनो. आणि प्रश्न उत्तरं तुमच्या लक्षात आली, तुम्हाला आवडली, आणि ह्या कवितेत आपल्याला आणखी कुठले कुठले तुकांत शब्द सांगता आले हे पण मी तुम्हाला सांगितले. तुम्ही पण तो प्रयत्न करायचा आहे आणि कठीण शब्द मुलांना लिहायचा आहे. ह्याच बरोबर मी तुमच्या बरोबर आता तुमच्याशी मी विदा घेत आहे. तुम्हाला जर काही प्रश्न मला विचारायचे असतील किंवा ह्या कवितेत काही तुम्हाला अडचणी असतील, तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही मला विचारता. तुमचे फार फार धन्यवाद मुलांनो. अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला आमच्या बरोबर